सर्वप्रथम मंडळी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आणि नमस्कार. आज रविवार असल्यामुळे शेतातील कामं बघा. आज आमच्या घराजवळच्या शेतात आलेलो आहोत. हे सुंदर असा कपाशीचा प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. हे बघा छान असं तुरीचं पीक आहे आणि शेताच्याच कडेला एक मस्तपैकी कढीपत्त्याचं झाड उगलेलं आहे आणि छान असं कढीपत्त्याचं झाड झालेलं आहे. आणि आता हे तुम्हाला मी सर्व शेतातील आजचे रविवार असल्यामुळे शेतातील कामे आणि सुंदर असा प्लॉट आहे बघू शकतात. तुम्हाला सर्व प्लॉटचे आम्ही दाखवत आहोत. रामदास गवळी ह्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला हे लाईव्ह दृश्य दाखवत आहोत. तुम्ही बघू शकतात. पण सध्या काय झालं, मध्यंतरी गेल्या 10-15 दिवसापासून मेघराजांचं आगमन बंद झालेलं आहे. पाऊस नाही. हे बघू शकतात. आता ही सुंदर अशी कपाशी आहे. हिला हे बघा, हिची उंची खुटलेली आहे. हे बघा, उंची म्हणजे आपल्या गुडघ्या लोक उंची ते आपल्या गावठी भाषेत म्हणलं. आणि याची उंची पाऊस नसल्यामुळे याची उंची खुटली आणि साधारण हे बघू शकता तुम्ही, याला जागच्या जागीच पाते लागलेलं आहे. शेतकऱ्यांनी कसं करायचं हे बघू शकता तुम्ही. आता किती छोटी पिके, इतकीच उंची राहिली तिची. आता पावसामुळे उंची बी खुटली आणि 8-8, 9-9 पाते लागलेले आहे. हे पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मेघराजाची वाट शेतकरी बघत आहे. आणि हे तुम्ही थेट दृश्य बघत आहात श्री क्षेत्र सांजखेडा इथून. रामदास गवळी या यूट्यूब चॅनल. सुंदर असा कपाशीचा प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. पण पावसाअभावी शेतकऱ्यांचे सर्वच कामं थांबलेले आहे. आणि हे बघा मंडळी, हे कपाशी सुंदर असं वाण आलेलं आहे. पण पावसाअभावी हे बघा फुलं लागलेली आहे आणि पाऊस नसल्यामुळे याची उंची खुटलेली आहे. बघू शकता तुम्ही. हे सुंदर असे जागच्या जागीच पाते लागलेले आहे. सरकीची उंची हाईट खुटली आणि उंची खुटली, यामुळे जागच्या जागेचे असे 4-4, 5-5 प्रकारचे जागेच पाते लागलेले आहे. बघा, शेतकऱ्यांनी एवढा मोठा खर्च करून ठेवलेला आहे आणि त्याचं जगायचं कसं, भागायचं कसं, आणि त्याच्यातल्या त्याच्यात निसर्गही साथ देत नाही. गेल्या 10 ते 15 दिवस झालेले आहे, तसा पाऊस नाही आहे आणि सर्वच शेतकऱ्याचे कामं ठप्प झालेले आहे. हे सुंदर असं कपाशीचं वाण आलेलं आहे. पण त्याचा विलास खुटला ना, पाऊस नसल्यामुळे जागीच जागीच्या जागीच राहिलेले आहे. बघा शकता, गुडघ्याच्या खालीही सरकी आहे. बघू शकता तुम्ही. आता ही बघा, आणि याची जागच्या जागेमध्ये त्याला खाली पाते लागलेले आहे. आणि काय करावं शेतकऱ्यांनी, तुम्ही सांगा. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगतो की व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी फॉलो करा. हे बघू शकता तुम्ही. इकडे मध्यंतरी ह्या भागात सरकी चांगली आहे आणि इकडं समोरच मोसंबीचा बगीचा आहे. इकडं थोडीफार सरकी चांगली आहे. म्हणजे शेतकऱ्याचे सर्व कामं आवरून बसलेले आहे. काळे खाप सरकी झालेली आहे. बघा, सुंदर असा नजारा आहे. आमच्या घरापासूनच नजारा आहे. थेट आपल्या शिवारातून तुम्हाला हे लाईव्ह दृश्य दाखवत आहोत. तर सर्वांनी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मंडळी, त्याच्यामध्ये आमच्या सरकीच्या झाडामध्ये सुंदर असं भुईमुगाचं झाडं लावलेले आहे, शेंगदाणे लावलेले आहे आणि याच्यामधून मस्त अशा शेंगा येत आहे. पण काय करावं, शेतकऱ्यावर सर्वच प्रकारचं संकट आहे. सध्या शेतकऱ्यांनी असे पिकं लावलेली. सुंदर असं हे बघा भुईमुगाचं पीक आलेलं आहे. पण यात काय होत आहे, संध्याकाळच्या टायमाला, दुपारच्या टायमाला डुकरं खूप त्रास देत आहे आणि शेंगा उकरत आहे. आणि आत्ताशी कुठं त्याला शेंगा लागलेल्या आहे, तुम्ही बघू शकतात. आणि छान असे फुलं बी आहे. हे बघू शकता तुम्ही. हे सुंदर असे फुलं आहे त्याला आणि त्याला इलाज नाही आहे. आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि काय करा, सुंदर असं पीक आहे. पण मेघराजा केव्हा येईल याची वाट आम्ही सर्व शेतकरी बघत आहात. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात, सुंदर असं पीक आहे.
तर मंडळी सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रामदास गवळीला फॉलो करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.